मित्रांनो, दुपारी आपल्याला खूप जास्त झोप येते, खूप जास्त आळस येतो. खूप काम पडलेलं असतं, आपल्याला वाटतं काहीतरी काम करायचं आणि ते आळस आल्यामुळे आपल्याला ते कामही जमत नाही आणि असं वाटतं झोपावं, तर झोपल्यामुळे किती जास्त टाईम वेस्ट होईल. तर या व्हिडिओमध्ये मी अशा 3 गोष्टी शेअर करणार आहे, ज्या जर तुम्ही केल्या तर तुमचा दुपारचा आळस निघून जाईल आणि तो जर निघून गेला तर तुम्ही प्रोडक्टिव्हली आणि फोकस ठेवून काम करू शकाल किंवा स्टडी करू शकाल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्हाला जी करायची ती म्हणजे ड्रिंक वॉटर. खूप जास्त पाणी प्या. बघा मित्रांनो, आपली बॉडी बनलेली आहे 70% पाण्याने. ॲड तर बघितली असेल, त्यामध्ये सांगतात 70% पाण्याने बनलेली आहे. सो बेसिकली हे सायन्स आहे. आपली बॉडी पाण्याने बनली आणि आपल्या बॉडीला पाण्याची जास्त गरज असते आणि हे माहीत असून सुद्धा आपल्यापैकी 99% लोक पाणीसुद्धा खूप कमी पितात आणि त्यामुळे बॉडीमध्ये थकवा जाणवतो. त्यामुळे आळस आपल्याला जास्त येतो. पण जेव्हा तुम्ही पाणी जास्त प्यायला सुरुवात करता, तुमचा आळस निघून जातो. बघा, तुम्ही कधी बघितलं आहे का, तुम्ही जर एक सवय लावली असेल, ती म्हणजे सकाळी उठून पाणी पिण्याची. सकाळी झोप येत असते, आळस आलेला असतो आणि सकाळी उठून पाणी जेव्हा पितो ना, आळस निघून जातो. सो तीच गोष्ट आपल्याला दुपारच्या वेळेत करायची, म्हणजे पाणी जास्त प्यायचे, बॉडी हायड्रेटेड राहील आणि थकवा येणार नाही. आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा जास्त पाणी पित असतो ना, तेव्हा मला थकवा कमी येतो. आणि एवढं पण पाणी नाही प्यायचं जेणेकरून सारखं वॉशरूमला जावं लागेल, नाही तर मग आळस आला काय आणि ते वॉशरूमला सारखं जाणं काय, काम तर कधीच होणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही करू शकता आळस घालवण्यासाठी, ती म्हणजे बॉडी मुवमेंट. आता बघा, जर एका जागी बसून काम करत असाल तर बेसिक लॉजिक आहे, थकवा तर येणारच, तुम्हाला टायर्डनेस फील तर होणारच आणि त्यामुळे आळस तर येणारच. खूप वेळा बघितलं असेल बघा, आपण म्हणतो की यार हा बसेल होता, बसल्या झोपून गेला. अरे हा तर इथंच बसेल होता, बसल्या याला झोप लागून गेली. किंवा आपणही म्हणतो कधी कधी, यार मी नुसतं बसेल होतं, बसल्या झोप लागून गेली. का? कारण की बॉडी मुवमेंट नसते. जेव्हा बॉडी मुवमेंट नसते तेव्हा टायर्डनेस येतं, आळस येतो, त्यामुळे आपल्याला झोप लागते. मग सो तुम्ही जर माझ्यासारखंही काम करसाल, डेस्क जॉब असेल किंवा असं काम असेल ज्यामध्ये तुम्हाला बसूनच काम करायचं, मग ॲटलिस्ट ब्रेक घ्या. त्यामध्ये पोमोडोरो टेक्निक तुम्ही वापरू शकता किंवा अर्धा तासाला 1 तासाला त्यावेळेस ब्रेक घ्या. थोडंसं वॉकसाठी जात जा. कुठेही एक तास थोडासा वॉक जरी केला तरी आपल्याला फ्रेश फील होतं. आणि मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे 20-30 मिनिट नॅप. आता बघा मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला थोडीशी ऑड वाटेल की आळस घालवायचं आहे आणि मी तुम्हाला झोपायला सांगतोय, ते पण 20-30 मिनटं. मग हे कसं लॉजिक झालं? बघा मित्रांनो, आपण कितीही काही केलं तर काही जण असे असतात ज्यांना झोप येते म्हणजे येतेच. आणि बॉडीचं एक फंक्शन असतं की दुपारी थोडीशी झोप येते, कारण की ब्रेनमध्ये काहीतरी रिॲक्शन्स होत असतात. आणि मग जेव्हा आपण 20-30 मिनटाचं एक छोटीशी झोप घेतो, त्यानंतर आपल्याला खूप जास्त भारी वाटतं. हे मी स्वतःसुद्धा ट्राय केलेलं आहे. कधी मी सगळं करूनसुद्धा मला झोप येते. मग मी 20-30 मिनटाची झोप घेतो आणि खूप चांगलं वाटतं, खूप रिफ्रेश वाटतं. त्यानंतर जर तोंड हातपाय धुतले तर अजूनही चांगलं वाटतं. आणि तुम्हाला माहीत असेल की गुगलमध्ये एक सेपरेट जागा असते जिथे त्यांचे एम्प्लॉई जाऊन थोडे वेळ झोपू शकता, थोडं आराम करू शकता. आता एवढी मोठी कंपनीसुद्धा झोपायला एक जागा देते, म्हणजे काहीतरी सायन्स असेल ना त्याच्यामागे. सो त्यासाठी जर दुपारी खरंच एवढं सगळं करून सुद्धा, पाणी पिऊन एक म्हणजे मूवमेंट करून, तरी पण तुम्हाला झोप येत असेल तर ॲटलिस्ट 10 ते 20 मिनटं किंवा 20 ते 30 मिनटं झोप नक्की घ्या. सो या 3 गोष्टी तुम्ही आळस घालवण्यासाठी करू शकता. अजून एक गोष्ट करा ज्याने की तुमचा आळस पण जाईल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, फोकस वाढेल, लाईफ इम्प्रूव्ह होईल, आणि ती म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील आणि तुमचं लाईफ इम्प्रूव्ह होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.